स्क्रीन शो होते तुम्हाला आता? हो. ठीक आहे. लास्ट टाइम आपली मीटिंग झाली होती, त्यामध्ये आपण या वेबसाईटबद्दल सांगितलं होतं. पुन्हा एकदा मला रिपीट करा की आपण ही वेबसाईट कशासाठी बनवली आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आपण काय करतो. सांगा सुवर्णा मॅडम. बिझनेस रिलेटेड म्हणजे कोणाचे कोचिंग क्लासेस असेल किंवा जो काही बिझनेस असेल त्याच्याशी रिलेटेड आपण वर्क करणार आहे, म्हणजे ते कशासाठी काम करतात, काय करतात ते. ओके. राईट. ब्लॉग. त्यानंतर हां बोला. सागर. हो सर, आपण ह्याच्यात लीड्स जनरेट बनवू शकतो, परत ब्लॉग्स टाकू शकतो याच्यात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हर्षाली तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल? फर्स्ट नाही नाही मी आजच अटेंड करते मीटिंग. ठीक आहे. तर आपण एकदा रिपीट करूयात आणि म्हणजे सगळ्यांना परत क्लिअर होईल आणि त्यानंतर आपण पुढे नेक्स्ट टॉपिक घेऊयात. ठीक आहे. आपण जी वेबसाईट बनवली आहे संगप्पा.ऑनलाईन, या वेबसाईटचा उद्देश आपला हा आहे की जे बिझनेस करतात, जे सर्व्हिस बिझनेस करतात, त्या सर्व्हिस बिझनेसला लीड्स हवे असतात. लीड्स म्हणजे त्यांना इन्क्वायरी हवे असतात. मग मार्केटमध्ये त्यांचं प्रमोशन करावं लागतं, म्हणजे त्यांना ॲडव्हर्टायझिंग करावी लागते, मार्केटिंग करावी लागते आणि त्या मार्केटिंगच्या माध्यमातून त्यांना लीड्स मिळतात आणि त्या लीड्सवरती ते फॉलोअप घेऊन कन्वर्ट करतात, म्हणजे तिथे सेल करतात. तर यासाठी आपण बघितलं फेसबुक, गुगल, त्यानंतर इंस्टाग्राम यावरती लीड्स आपण ॲडव्हर्टाइजमेंट लावून लीड जनरेट करू शकतो. पण हे प्लॅटफॉर्म कॉस्टली पण आहेत, प्लस त्यातनं पाहिजे तशा क्वालिटी लीड्स पण मिळत नाही. मग त्यामुळे आपण एक बनवलं आहे की यामध्ये जे बिझनेस ओनर आहेत ते त्यांची एक प्रोफाईल क्रिएट करतील आणि जे प्रमोटर आहेत ते प्रमोटर दुसऱ्या साईडला त्या बिझनेस ओनरला कनेक्ट होऊन त्यांची मार्केटिंग करतील. तर यासाठी आपण 2 रजिस्ट्रेशन इथे ठेवलेले आहेत. बिझनेस रजिस्ट्रेशन. बिझनेस रजिस्ट्रेशनला आपण क्लिक केलं तर हा बिझनेस रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे. हा पूर्ण फॉर्म बिझनेस ओनर जे आहेत त्यांना फॉर्म फिल करायचा, इथे कॅटेगरी ॲड करायची आणि हा फॉर्म फिल केल्यानंतर इथे अमाऊंट सध्या 0 ठेवायची आणि रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना एक व्हेरिफिकेशनचा ईमेल जाईल, तो व्हेरीफाय झाला की त्यांचं अकाउंट लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर त्यांना एक डॅशबोर्ड व्ह्यू होतो. त्यानंतर प्रमोटरला बघूयात आपण. प्रमोटरचा हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. ज्यांना प्रमोटर व्हायचं आहे, म्हणजे त्यांचा बिझनेस नाही आहे, त्यांना मार्केटिंग करायची आहे आणि ऑनलाईन त्यांना अर्न करायचं आहे, तर त्यासाठी प्रमोटर रजिस्ट्रेशन आहे. प्रमोटर रजिस्ट्रेशन पण सेम करायचं आहे, इथे 0 ठेवायचं आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपण एक जे बिझनेसेस आपल्याकडे रजिस्टर होतात त्या बिझनेसची आपल्याला कोणत्या बिझनेसची आपण मार्केटिंग करू शकतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर ब्राउज बिझनेसेस इथे आपण दिलेलं आहे. यावरती क्लिक करायचं आणि इथे आपल्याला बिझनेस दिसतात की कोणकोणते बिझनेसेस आपल्या वेबसाईटवरती रजिस्टर आहेत आणि त्यांचं प्रमोशन आपण करू शकतो. तर या सर्व बिझनेसचं प्रमोशन आपण करू शकतो. इथे आपल्याला हे बिझनेस दिसतात. फाइंड करायचे असतील काही नवीन बिझनेस तर आपण बिझनेस नेम आणि सिटी वाईज इथे फाइंड करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट पेजमध्ये पण काही बिझनेसेस आहेत, यांना आपण इथे रजिस्टर केलं आहे. पुन्हा नेक्स्टवरती इथे पण काही बिझनेसेस आहेत, त्यांना आपण रजिस्टर केले आहेत. पुन्हा आपण प्रिव्हियस आणि होम पेजला आलो आहोत. ठीक आहे. आता आपल्याला प्रमोशन बघायचं आहे की एक आहे, जसं की आता आपल्याला आर्या ट्युटर्स यांचा जो आहे यांचं प्रमोशन आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला त्यांची प्रोफाईल चेक करायची. तर मग प्रमोशनला आपण क्लिक करणार. प्रमोशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करावं लागतं. आपलं जे ॲडमिन डॅशबोर्ड आहे त्या ॲडमिनमध्ये आपल्याला लॉग इन करावं लागतं. प्रमोटर डॅशबोर्ड, आता मी प्रमोटरचं एक रजिस्ट्रेशन आहे तिथे मी लॉग इन करतो आहे. लॉग इन केल्यानंतर प्रमोटरचा हा माझा डॅशबोर्ड इथे मला ओपन झाला. इथे मला आर्या ट्युटर्स यांची एक प्रोफाईल शो होती आहे आणि इथे त्यांचे काय प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहेत ते मला शो होतात. होम ट्युटर सर्व्हिस आहे, ₹500 चार्ज आहे. AI फाउंडेशन कोर्सेस आहे बिगिनरसाठी, 6000 कोर्स फी आहे. क्रॅक इंटरव्ह्यू प्रोफेशनल इंग्लिश आहे, 6000 आहे. होम ट्युटर आहे तर 9600 फीज आहे. या टाईपमध्ये यांचे कोर्सेस आणि त्यांचं डिस्क्रिप्शन दिलेले आहे. तर मटेरियलसाठी म्हणजे मला जर मार्केटिंग करायची असेल तर मी इथनं त्यांचे व्हिडिओ डाउनलोड करून मार्केटिंग करू शकतो. माझ्या स्टेटसला, इंस्टाग्रामला, फेसबुकला अपलोड करू शकतो. त्यातनं मला लीड्स जे मिळतील ती लीड्स मी यांना प्रोव्हाइड करू शकतो आणि ज्या लीड्स मला मिळतील त्या मी ज्यांना प्रोव्हाइड केला त्यावरती ते फॉलोअप घेतील, डील क्लोज करतील आणि त्यावरती मला ते कमिशन शेअर करतील.
तर या पद्धतीने आपला हा बिझनेस मॉडेल आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला नवीन ज्यावेळेस आपण कुठल्या पण बिझनेसला बघतो त्यांचं प्रमोशन पेज बघतो, तिथे आपल्याला टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्टेडचं एक आपल्याला कॉलम दिसणार आहे. तिथे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन काय आहेत ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत. ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक रेफरल लिंक, तुमची जी युनिक रेफरल लिंक असेल ती क्रिएट होते. जसे की ही रेफरल लिंक आहे, हिला आपण कॉपी केल्यानंतर ही जी रेफरल लिंक आहे ही आपण कुठेही शेअर करू शकतो. आणि शेअर केल्यानंतर इथे एक फॉर्म ओपन होतो. तो फॉर्म मी तुम्हाला शो करतो. शो होतोय तुम्हाला फॉर्म. ठीक आहे. तर इथे एक नवीन जी रेफरल लिंक आहे ती मी ओपन केली. रेफरल लिंक ओपन केल्यानंतर इथे माझा रेफरल नंबर आलेला आहे त्या लिंकमध्ये. आणि इथे मला माझं नाव आलं आहे, रेफर बाय, कोणी रेफर केलं त्यांचं नाव, त्यांची एक प्रोफाईल आली आहे. आणि इथे कोर्सेस वगैरे व्हिडिओ सर्व दिसतात. हा जो फॉर्म जर मी फिल केला तर हा फॉर्म त्यांच्याकडे जाणार आहे, एक लीड क्रिएट होणार आहे. जसं की मी सागर नावाने एक फॉर्म फिल करतो. मोबाईल नंबर माझा टाकतो मी सध्या एक डेमोसाठी. ठीक आहे. आणि डेमो टाकला आणि इथे मी एक लीड टाकली. जसं आपण ही लिंक ज्यावेळेस शेअर करणार ना, तर या लिंकवरती ज्यांना हवं आहे तर ते इन्क्वायरी करतील. जसं की मला आता समजा होम ट्युटर सर्व्हिस हवी आहे, तर होम ट्युटर्सबद्दल मी इथे इन्क्वायरी करतो. सबमिट इन्क्वायरी. आता माझी लीड त्यांच्याकडे गेली. कोणाकडे गेली? आर्या ट्युटर्सकडे. आणि कोणामार्फत गेली? तर प्रथमेश मार्फत. प्रथमेश कोण आहे? प्रमोटर आहे. तर त्याच्यामार्फत आर्या ट्युटर्सकडे लीड गेली. बॅक घेऊयात आपण किंवा इथे आपण होम पेजला येऊयात. माझं जे डॅशबोर्ड आहे प्रथमेशचं त्यावरती मी क्लिक करतो. माझ्या डॅशबोर्डला मी आलो तर इथे मला शो होतं की सागरची एक लीड क्रिएट झाली आहे माझ्यामार्फत. आणि कोणाला गेली आहे? कोणत्या बिझनेसला गेली? आर्या ट्युटर्सला गेली. आर्या ट्युटर्सच्या डॅशबोर्डमध्ये ही लीड दिसणार आहे, सागर आणि आर्या ट्युटर्स. ते इथे एडिटला क्लिक करतील आणि या लीडवरती ते फॉलोअप घेतील आणि त्याचा अपडेट करतील, सेव्ह करतील. ते सेव्ह केल्यानंतर काय होईल? त्याचा इन्फॉर्मेशन आपल्याला चेंजेस दिसेल. म्हणजे ती लीड डील झाली का नाही झाली, किती अमाऊंटची हे झाली. जसं की इथे समजा डील झाली तर मी इथे काय करणार, 7,000 रुपीज मला सागरने समजा पे केले. मी ते टाकलं आणि इथे स्टेटस टाकलं की ओन झाली. ठीक आहे. म्हणजे ही डील क्लोज झाली. आणि इथे आला 7,000 रुपयाचा बिझनेस भेटला. कोणाला? आर्या ट्युटर्सला, मी दिलेल्या लीड्समधनं. मग आर्या ट्युटर्स काय करणार? त्यातनं मला कमिशन शेअर करणार. तर मला सागरची प्रोफाईल बघायची, इथे क्लिक करणार आणि सागरची प्रोफाईल कोणाला शो होणार? आर्या ट्युटर्सला. आर्या ट्युटर्स काय करेल? सागरने जे बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये ते पेमेंट ट्रान्सफर करतील. ठीक आहे. आता आपल्याला सागरचे जी लीड आहे याचा फॉलोअप बघायचा आहे. तर फॉलोअप आपण इथे क्लिक केलं तर आपल्याला फॉलोअप दिसतो. तर त्यांचा जर फॉलोअप घ्यायचा असेल तर ते इथे फॉलोअप घेऊ शकतात. जसं की सागर, मोबाईल नंबर, त्यानंतर आर्या ट्युटर्स, प्रमोटर आणि इथे स्टेटस टाकू शकता, डील झाली त्याबद्दल. किंवा इथे त्यांना काही फॉलोअप घ्यायचा आहे की आज बोलणं झालं, उद्या कॉल करायला सांगितला, तर डेट वाईज ते अपडेट करू शकतात. तुम्हाला इथे फॉलोअप पण दिसेल, काय फॉलोअप चालू आहे त्या लीडसोबत. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत तुम्हाला? हर्षाली? हां सर. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट बघूयात. त्यानंतर पुन्हा आपण डॅशबोर्डला येऊयात. डॅशबोर्डला आल्यानंतर इथे आपल्याला अदर बिझनेसेस शो होतात. आपल्याला ज्या बिझनेसची मार्केटिंग करायची आहे ते आपल्याला इथे शो होतात. जसं की KBC ऑल मीडिया प्रमोशनला आपण क्लिक केलं तर KBC ऑल मीडियाचे कोणकोणते प्रोडक्ट आहेत, सर्व्हिसेस आहेत तिथे मला शो होतात. जसं की डिजिटल मार्केटिंग क्लासेस आहे, 10,000 रुपीज फीज घेतात. आणि वेब डिझायनिंग आहे, 10,000 रुपीज आहे 10 पेजेस वेबसाईटसाठी. मंथली सोशल मीडिया अकाउंट हँडलिंगसाठी 8,000 रुपीज चार्ज करतात. माझी जी रेफरल लिंक आहे ती इथे आहे प्रथमेशची. मग मी ही कॉपी करून शेअर करेल. आता मला शेअर करायची असेल तर मी कुठे शेअर करेल? सोशल मीडियावरती, बरोबर. माझा जो ऑडियन्स आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा माझा व्हॉट्सअप स्टेटस आहे तिथे मी शेअर करेल. माझा जो नेटवर्क आहे त्या नेटवर्कमध्ये ही ॲड जाईल. जर कोणाला डिजिटल मार्केटिंगचा क्लास लावायचा आहे, मी एक स्टेटस ठेवला आणि त्यावरती माझी रेफरल लिंक टाकली. कोणी तिथनं जर इन्क्वायरी केली तर डायरेक्ट यांच्याकडे जाईल. आता मला डायरेक्ट कोणीतरी फोन केला किंवा मेसेज केला किंवा कोणीतरी बोललं आणि मला त्यांची लीड क्रिएट करायची, तर मी त्या ॲड लीडवरती क्लिक करून मॅन्युअली पण एक लीड मी क्रिएट करू शकतो. जसं की KBC ऑल मीडिया घेतला आणि नेम
फोन नंबर, सोर्स, कुठून मला लीड मिळाली, कितीची डील होऊ शकते अंदाजे आपल्या साईडने, डिस्क्रिप्शन आणि सेव्ह लीड. आपण अशी लीड या बिझनेसला देऊ शकतो. आता आपलं सोशल मीडिया कमी आहे, आपल्याकडे फॉलोवर नाही आहेत, मग आपण काय करणार अशा केसमध्ये? तर त्यासाठी आपण एक ब्लॉग सेक्शन बनवलं आहे. ब्लॉग सेक्शनमध्ये आपल्याला इथे व्ह्यू ब्लॉग आणि क्रिएट न्यू पोस्ट असे ब्लॉग सेक्शन आहे. जसं की मी इथे न्यू टॅब क्लिक करून, ठीक आहे, तर आता इथे ब्लॉग ओपन झालेत. हे सर्व ब्लॉग आपल्याला शो होत आहेत जे ब्लॉग क्रिएट केलेले आहेत. जर ब्लॉग शोधायचा असेल तर मी इथनं ब्लॉग पण शोधू शकतो. आता मला इथे जे प्रिव्हियस ब्लॉग आहे तो बघायचा आहे, जो मी टाकलेला आहे. तर मी इथे या ब्लॉगला क्लिक करतो, अभिषेक पॅकर्स अँड मोअर्सचा. तर इथे मी प्रथमेश या प्रमोटरने इथे एक ब्लॉग लिहिला आहे. आता हा ब्लॉग लिहिणं पण खूप सोपं आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने तुम्हाला ब्लॉग लिहायचा आहे. ठीक आहे. मूविंग मेड प्रोफेशनल पर्सनल अ डे इन द लाईफ विथ द अभिषेक पॅकर्स अँड मूवर्स. ठीक आहे, आपण हे टायटल ठेवलं आहे, मोर दॅन जस्ट बॉक्सेस, वुमन साईड द मूविंग. असं आपण इथे टायटल घेऊन काय केलं आहे, इथे इन्फॉर्मेशन आपण ॲड केली आहे. ठीक आहे, तर इथे आपण पूर्ण डिटेल टाकली आणि खाली आपण काय केलं आहे की इथे लिंक टाकली आहे. तर या क्लिकला ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस माझा रेफरल फॉर्म ओपन होतो आणि त्या रेफरल लिंकवरती क्लिक करून जर कोणी लीड जर सबमिट केली तर ती अभिषेक पॅकर्स मोर्सकडे जाईल आणि ती प्रथमेशच्या मार्फत मिळाली असं अभिषेक पॅकर्स मोर्सला कळेल आणि जर डील झाली तर ते मला त्यामध्ये कमिशन शेअर करतील. इथे लाईकचं बटन ठेवलं आहे, कोणाला जर लाईक करायचं असेल तर लाईक करू शकतात. आणि आपण जो ब्लॉग लिहितो ते किती जण रीड करतात याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळते. ठीक आहे, त्यानंतर आपली जी प्रोफाईल आपण बनवली आहे प्रमोटरची, जर कोणाला आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आपण इथे कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, ते आपल्या आर्टिकलच्या खाली शो होईल जर त्यांना कोणाला बघायचं असेल तर. ऑदर ब्लॉग आहेत, जर कोणाला जर दुसरे ब्लॉग बघायचे असतील, वाचायचे असतील तर ते ऑदर ब्लॉगला क्लिक करू शकतात आणि ते ब्लॉग रीड करू शकतात. ठीक आहे, पुन्हा आपण फर्स्ट ब्लॉगला येऊयात. आता जी रेफरल लिंक माझी इथे आहे त्यावरती मी क्लिक करतो. रेफरल लिंक ओपन झाल्यानंतर सेम टाईपमध्ये आपल्याकडे रेफरल लिंक ओपन झाली आहे. बिझनेसची इन्फॉर्मेशन, सर्व्हिसेस आणि फॉर्म. हा फॉर्म फिल केला की आपल्यामार्फत लीड त्यांच्याकडे जाणार आहे. ठीक आहे, काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला इथे शो होते. ठीक, ॲड्रेस वगैरे, त्यांचे रिव्ह्यू, रेटिंग हे सर्व आपल्याला इथे डिस्प्ले होतं. त्यानंतर पुन्हा आपण क्लोज करूयात. आता ब्लॉग तुम्हाला लिहायचा आहे, कुठला पण बिझनेसबद्दल जर तुम्हाला ब्लॉग लिहायचा असेल तर त्यासाठी जसं की आता मला KBC ऑल मीडियाबद्दल एक ब्लॉग लिहायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी मी काय करेल, न्यूला क्लिक करेल. पहिले मी इकडे येऊ आणि KBC ऑल मीडियाचं जे प्रमोशन आहे त्याला क्लिक करूयात. इथे रेफरल लिंक मला ओपन होते, ती रेफरल लिंक मी नंतर घेईल. पहिले एक ब्लॉग लिहितो. तर ब्लॉग लिहिण्यासाठी आपल्याला न्यू पोस्टला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण न्यू पोस्टला क्लिक करतो इथे आपल्याला क्रिएट ब्लॉगसाठी टायटल आणि कॉन्टेंट आपल्याला शो होतात. इथे आपल्याला ॲड करायचे आहेत. त्यासाठी आपण इथे कुठलं पण AI जे आहे ते AIमध्ये आपण इथे आर्टिकल लिहू शकतो. त्यासाठी एक AI तुम्ही कोणतं पण सिलेक्ट करू शकता, जसं की ग्रोक AI आहे किंवा ChatGPT आहे. ChatGPT तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आपण परप्लेक्सिटी जे आहे ते AI यूज करतो आहे आपण आर्टिकल लिहिण्यासाठी. तर इथे आपण आता हे जे AI आहे या AIला आपण एक कमांड देणार आहोत आणि एक आर्टिकल आपण लिहिणार आहोत. त्यासाठी आपण आता आपल्याला कोणत्या बिझनेसबद्दल लिहायचं आहे तर KBC ऑल मीडियाबद्दल लिहायचं आहे. तर कशावर, कोणत्या टॉपिकवरती लिहायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे डिजिटल मार्केटिंग क्लासेसबद्दल. तर मग आपण हा टॉपिक घेऊयात, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, आणि इथे पेस्ट करूयात आणि इथे आपण लिहूयात क्रिएट अ ब्लॉग. ठीक आहे, आता इथे डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन मुंबई असं करूयात. ठीक आहे,
विथ वॉइस. ठीक आहे, वुमन वॉइस टाकला. आणि आपण काय केलं की ए आयचं नको आम्हाला, हे एक वुमन व्हॉइसमध्ये हवं आहे, हे या टाईपमध्ये आम्हाला कॉन्टेंट हवेत. या टाईपसाठी आपण इथे कमांड दिली. या कमांडमध्ये तुम्ही अजून भरपूर काही लिहू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला काही टॉपिक लिहायचे आहेत, पर्टिक्युलर टॉपिक आहे, त्या टॉपिकबद्दलच आपल्याला एक आर्टिकल क्रिएट करायचं आहे, तर आपण त्या टॉपिकबद्दल एक आर्टिकल म्हणजे देऊ शकतो. इथे तुम्ही इंग्लिशमध्ये पण लिहू शकता किंवा मराठीमध्ये पण टाईप करू शकता इथे. आणि त्याला सांगू शकता की मला जो ब्लॉग आहे तो इंग्लिशमध्ये हवा आहे. तर तसं ए आय काय करेल की एक इंग्लिशमध्ये ब्लॉग क्रिएट करेल. तर हा ब्लॉग इथे क्रिएट करतो आहे ए आय. हा ब्लॉग क्रिएट न करता याने आपल्याला ब्लॉग कसं लिहायचं ते सांगितलं. ठीक आहे, पुन्हा आपण लिहूयात. आपण 300 वर्ड्स सांगूयात. ठीक आहे, तर आता आपल्याला एक ब्लॉग लिहून दिला आहे डिजिटल मार्केटिंग क्लासेसबद्दल. तर यामध्ये 2 टॉपिक कवर केले त्यांनी. डिजिटल मार्केटिंग क्लासेसबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन दिली, डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन मुंबई याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर दुसरं आहे अर्न ऑनलाईन विथ पार्ट टाईम डिजिटल मार्केटिंग. तर हे कशा पद्धतीने करू शकतो तेही त्यांनी थोडंफार आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. तर मग आपल्याला याचं टायटल हवं आहे, तर आपण याला विचारू शकतो लास्ट रिझल्ट पोस्ट टायटल. तर ते आपल्याला एक टायटल पण सजेस्ट करेल. तर टायटल पण आपण इथनं घेऊ शकतो. जसं की त्यांनी आपल्याला डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन मुंबई लर्न स्किल अर्न ऑनलाईन विथ पार्ट टाईम हे आपल्याला टायटल त्यांनी सजेस्ट केलं. आपण टायटल घेतलं आणि इथे आलो, आपण टायटल पेस्ट केलं. त्यानंतर आपण हे कॉन्टेंट जे आहेत हे कॉन्टेंट घेऊयात एक एक स्टेप बाय स्टेप. ठीक आहे, आपण इथे टायटल आणि ते घेतलं. आता आपण याच्यामध्ये आपली एक लिंक टाकणार आहोत. तर तिथे मी मोर इन्फो टाकलं आणि इथं सिलेक्ट केलं या लिंकला, टेक्स्टला. त्यानंतर इथे माझी जी लिंक आहे रेफरल लिंक ती कॉपी करतो. कॉपी झाली आणि इथे मोर इन्फोला मी इथे हायपर लिंक जी टेक्स्ट आहे लिंकला ॲड करतो. इथे लिंक कॉपी पेस्ट केली मी आणि याला सेव्ह केला. ठीक आहे, तर इथे टेक्स्टला लिंक आली. आता मला बोल्ड करायचं आहे, बोल्ड केलं आपण आणि याला पब्लिश करूयात आपण. आता ब्लॉग काय झाला, पब्लिश झाला. इथे आपल्याला डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन मुंबई हा जो ब्लॉग आहे हा क्रिएट झाला आहे आपल्याला. आपण हा ब्लॉग लिहिला. आता या ब्लॉगवरती जसे जसे व्हिजिटर येतील तसे जसे इथे व्हिजिटर काउंट होतील आणि ते इन्क्रीज होतील. आता या लिंकवरती जर कोणी क्लिक केलं आणि हा जर फॉर्म ओपन झाला तर हा फॉर्म फिल करून जर ते गेले तर ही लीड माझ्यामार्फत KBC ऑल मीडियाला जाईल आणि ती जर डील झाली तर त्यातनं मला कमिशन मिळेल. तर या पद्धतीने आपण काम करतो. ठीक आहे, प्रमोटर बिझनेस ओनरची मार्केटिंग करणार आहेत, बिझनेसची मार्केटिंग करतील आणि बिझनेस त्यांच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन इथे ॲड करतील. तर दोन्ही साईडला बेनिफिट आहे, बिझनेस ओनरला पण आणि प्रमोटरला पण. त्यासाठी आपण मोस्टली हा यूज केला आणि मोस्टली हा सर्व्हिस बिझनेससाठी यूजफुल आहे. प्रोडक्ट बिझनेससाठी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ज्या वेबसाईट आहेत त्या आहेत, त्यामध्ये ऑनलाईन प्रोडक्ट सेल करतात. पण सर्व्हिस बिझनेसला लीड जनरेशनसाठी असा कुठला प्लॅटफॉर्म नाही आहे, त्यासाठी आपण हा क्रिएट केला आहे.
क्लिअर झालं तुम्हाला? काही विचारायचं आहे इथे? हर्षा, नाही सर. सुवर्णा मॅडम, तुम्हाला काय विचारायचं आहे? नाही सर. ठीक, हर्षाली? नाही. ठीक आहे, तर इथे आपण नेक्स्ट टॉपिककडे जाऊयात. तर इथे आपण आता प्रमोटरचं बघितलं, प्रमोटर कसे वर्क करणार आहेत, आपण ब्लॉग कसं लिहिणार आहोत आणि बिझनेस ओनरचं ते काय करणार आहेत आपण ते पण बघितलं. ठीक आहे, तर आता पुन्हा डॅशबोर्डला आलो मी माझ्या आणि प्रमोटरचा जो डॅशबोर्ड आहे तो जर मला अपडेट करायचा तर माय प्रोफाईलला क्लिक करून इथे मी तो अपडेट बघू शकतो. माझी प्रोफाईल जी आहे ती कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे किंवा काय काय ऑप्शन मी ते ॲड केलेले आहे. मला जर एडिट करायची असेल तर अपडेट प्रोफाईलला क्लिक करून मी ती प्रोफाईल जी आहे ती अपडेट करेल. ठीक आहे, अपडेट झाली तर माझ्या प्रोफाईलची पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे येईल, ती बिझनेस ओनरला दिसेल. ते जर पेमेंट वगैरे करायचं असेल तर तिकडनं मला ते पेमेंट करतील. ठीक आहे, मी इकडे आता लॉग आउट करतो. सेकंड एक डॅशबोर्ड आहे आपल्याकडं KBC ऑल मीडियाचा, तो आपण लॉग इन करूयात. आता मी KBC ऑल मीडियाचा डॅशबोर्ड आहे तो लॉग इन करतो. एक मिनटं, दुसरा बघू आपण डॅशबोर्ड. ठीक आहे, KBC ऑल मीडियाचा डॅशबोर्ड बघतो आपण. या डॅशबोर्डमध्ये आपल्याला इथे शो होतं की जी लीड आलेली आहे, एक आपण लीड टाकूयात. आपण जो ब्लॉग लिहिला, ब्राउज ब्लॉगवरती आपण जर क्लिक केलं होम पेजला जाऊन तर आपल्याला ब्लॉग दिसतो. ब्लॉगला आपण क्लिक करूयात. इथे आपल्याला लिंक करूयात, मोर इन्फो आणि फॉर्म फिल करूयात. ठीक आहे, आपण एक इथे टाकलं की मोर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डिजिटल मार्केटिंग क्लासेस आणि आपण सबमिट करूयात. लीड सबमिट झाली. आपण डॅशबोर्डला येऊयात. इथे KBC ऑल मीडियाकडे एक लीड क्रिएट झाली. कोणामार्फत? प्रथमेश मार्फत. प्रमोटर आपल्याला दिसते प्रथमेश. लीड आहे सागर. पब्लिक प्रोफाईल, इथे आपल्याला व्हॅल्यू दिसते, स्टेटस दिसतं. आपण इथे क्लिक करूयात सागरला. त्याचा जो फॉलोअप आहे मी इथे फॉलोअप अपडेट करू शकतो की माझं सागरसोबत बोलणं झालं आहे, काय झालं आहे. तर मी इथे अपडेट केलं तर ते सागरला शो होईल. पुन्हा माझ्या डॅशबोर्डला जातो. डॅशबोर्डला आल्यानंतर इथे जे प्रमोशन आहे, मी माझ्या साईडनी जे बिझनेस ओनर आहेत त्यांचं जर प्रमोशन ॲड करायचं असेल तर कुठलंही प्रमोशन ऑफर ते इथे ॲड करू शकतात. प्रोडक्ट आहेत, त्यांचे जे प्रोडक्ट त्यांना कोणकोणते प्रोडक्ट ॲड करायचे असेल तर ॲड प्रोडक्ट इथनं ते ॲड करू शकतात. आणि मार्केटिंगसाठी जर त्यांना फोटो आणि व्हिडिओ ॲड करायचे आहेत तर इथनं आणि फोटो आणि व्हिडिओ पण ते अपलोड करू शकतात प्रोफाईलला. त्यानंतर जे बिझनेस ओनर आहे त्या बिझनेस ओनरसाठी आपण एक टर्म्स अँड कंडिशन दिली. जर त्यांना जर काही टर्म्स अँड कंडिशन इथे सेट करायचे असतील मार्केटिंगसाठी, प्रमोटरसाठी, टर्म्स अँड कंडिशन पण ते इथे अपडेट करू शकतात. ते अपडेट होईल. ठीक आहे, त्यानंतर व्ह्यू पब्लिक प्रोफाईलला आपण क्लिक केलं की त्यानंतर जर प्रमोटरला जर रिव्ह्यू द्यायचे असतील तर ते KBC ऑल मीडियाला रिव्ह्यू देऊ शकतात. त्यानंतर समजा जर आपल्याला हा बिझनेस कसा वर्क करतो किंवा प्रमोटरसोबत कसा डील करतो त्याबद्दल जर आपल्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची, रिव्ह्यू द्यायचा आहे तर आपण इथे तो देऊ शकतो. पुन्हा आपण आपल्या डॅशबोर्डला आलो. त्यानंतर ॲड प्रमोशन, ॲड प्रोडक्ट, अपलोड मटेरियल हे ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतात. ठीक आहे, लीड कोणामार्फत आली? प्रमोटर प्रथमेशला क्लिक केलं तर प्रथमेशची डिटेलमध्ये इथे बघायला मिळते. आणि मला जर पेमेंट सेंड करायचं असेल तर प्रथमेशला मी इकडनं पेमेंट सेंड करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर मी पुन्हा आता बिझनेस ओनरचं जे आहे ते लॉग आउट करतो. बिझनेस ओनरचं डॅशबोर्ड समजलं तुम्हाला? ठीक आहे, आपण पहिले प्रमोटरचं डॅशबोर्ड बघितलं, नंतर बिझनेस ओनरचं डॅशबोर्ड बघितलं. ठीक आहे, तर दोन्ही साईडला आता मला तुम्ही सांगा की हे दोन्ही बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कशामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकता?
सागर. सर प्रमोटरमध्ये करू शकतो. हां, तर कशा पद्धतीने अर्निंग करू शकतो, काय करू शकतो, तुला काय वाटतं? आता ठीक आहे. हर्षाली, तुम्ही सांगा. अं, म्हणजे दोघांमध्ये पण सेमच आहे ना? हां, दोघांमध्ये बिझनेस ओनरसाठी वेगळा डॅशबोर्ड आहे आणि हा. प्रमोटरसाठी वेगळा डॅशबोर्ड आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या प्लॅटफॉर्मचा कशा पद्धतीने उपयोग करू शकता आणि कशा पद्धतीने अर्न करू शकता? पण आपण तर प्रमोटर म्हणूनच काम करणार आहोत हां, ना. बरोबर. प्रमोटर म्हणून काम करणार आहोत, पण अजून एक आपण बिझनेस साईडनी पण काम करू शकतो, तेही मी सांगतो तुम्हाला. आता सुवर्णा मॅडम, तुम्ही सांगा. सर प्रमोशन म्हणून पण आहे आणि ज्यांची लीड भेटेल तर त्यांचे पण ब्लॉग आपण तुमच्या याच्यावरती टाकू शकतो ना. हम्म, हम्म. आणि ब्लॉग कसं लिहायचं क्लिअर झालं तुम्हाला? हो समजले सर, पण ते एआयचा यूज वगैरे काही केलेला नाही अजून. हा, नाही, सोपं आहे एआयचा यूज, एवढं काय हार्ड नाही आहे. एआय तुम्ही लॉग इन केलं की त्यानंतर तुम्ही तिथे मराठीमध्ये पण सांगू शकता आणि त्याला सांगू शकता की कन्वर्ट इन इंग्लिश, तर ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करतं. त्या हो, तर आपल्याला हिंदीमध्ये पण टाईप करू शकतो आणि त्याला बोलू शकतो कन्वर्ट इन हिंदी, तर ते हिंदीमध्ये पण कन्वर्ट करतात. कारण की ब्लॉग वरून पण लीड कन्वर्ट होऊ शकतात हां, ना. ब्लॉगवरून जास्त होते ज्यावेळेस आपण गुगलमध्ये सर्च करतो, तर त्यावेळेस गुगलमध्ये आपले जे आर्टिकल आहे ते कुठेतरी शो होतं. ठीक आहे, जसं की आता मी होम पेजला आलो आणि इथे ब्राउजला क्लिक केलं आणि साई पॅकर्स मूव्हर्स किंवा बेस्ट पॅकर्स मूव्हर्स एक आहे. नेक्स्ट करतो मी. ठीक आहे, आता हे जे आहे बेस्ट ऑटोमेशन ट्रेनिंग इन छत्रपती संभाजीनगर, मी आता डायरेक्ट गुगलला सर्च करतो. ठीक आहे, सर्च केल्यानंतर कुठे बघा, इथे गुगलला काय दिसतंय, आपलीच वेबसाईट दिसते एक नंबरला आली, बेस्ट इंडस्ट्रियल ऑटोमेशन ट्रेनिंग इन छत्रपती संभाजीनगर. तर मग कोणी पण काय सर्च करेल, जर त्यांना सर्च करायचं असेल गुगलला बेस्ट इंडस्ट्रियल ऑटोमेशन ट्रेनिंग इन छत्रपती संभाजीनगर, इथे त्यांना आपली वेबसाईट भेटली, ते इथे क्लिक करतील, आर्टिकलला येतील, आर्टिकल वाचतील, आर्टिकल वाचल्यानंतर त्यांना हे करायचं आहे, तर इथे फॉर्म फिल करतील आणि त्यांच्याकडे लीड क्रिएट होईल. आता या आर्टिकलला किती 39 व्ह्यूज आले. तर या टाईपमध्ये सांगू शकत नाही कोणतं आर्टिकल व्हायरल होईल. तुमचं कुठलंही आर्टिकल जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत व्हायरल होऊ शकतं आणि त्यातनं लीड चांगल्या प्रकारे क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे, आणि एकदा जर तुम्ही आर्टिकल लिहिलं तर हे आर्टिकल वर्षभर चालणार आहे, 1 इयर तरी, आणि 1 इयरमध्ये कधी ना कधी त्यातनं कुठे ना कुठेतरी कोणाला तरी ते शो होईल आणि त्यातनं काही लीड्स क्रिएट होतील, त्यातनं तुम्हाला बिझनेस मिळेल. ठीक आहे, तर आपण प्रमोटर साईडने बघितलं. आता आपण दुसरी एक बघूयात की तुम्ही बिझनेस साईडनी पण तुम्ही कशा पद्धतीने अर्न करू शकता, ते मी तुम्हाला सांगणार आहोत. सुवर्णा मॅडम, तुम्हाला कॉलिंग करायची आहे, तुमचं झालं का सिम चालू? हो हो झालं हँडसेट वगैरे रेडी? कॉल करू शकता तुम्ही. हो हो. ठीक आहे, तर आता आपल्याला जसं की आपण बिझनेसला इथे रजिस्टर करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही गुगलला जाऊ शकता आणि एक कुठला पण बिझनेस कॅटेगरी सांगा तुम्ही. सांगा कोणी पण बिझनेस कॅटेगरी. हर्षाली. हॅलो. सर बिझनेस कॅटेगरी म्हणजे सब्जेक्ट हां हा, सब्जेक्ट म्हणजे रेस्टॉरंट वगैरे आहे हां, असं काही. ठीक आहे, आता रेस्टॉरंट सांगितलं तुम्ही, आता मग आपण काय करूयात, रेस्टॉरंटपेक्षा त्यांना तो रेस्टॉरंट त्यांना तर गरज पडत नाही. दुसरं सांगा, सर्व्हिस बिझनेसमध्ये सांगा कुठला पण. डेंटिस्ट वगैरे. हां, डेंटिस्ट एक ठीक आहे, सर्व्हिस बिझनेस आहे, त्यांना लीडची गरज असते. तर आता आपण काय करूयात, आणि एक सिटीचं नाव सांगा, एरियाचं नाव कुठल्या पण. वाशी. दादा ठीक आहे, वाशी. ठीक आहे, डेंटल क्लिनिक इन वाशी. ठीक आहे, नवी मुंबई आपण टाकलं. टाकल्यानंतर इथे आपल्याला काय झालं की इन्फॉर्मेशन मिळाली
या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला गुगल मॅप मार्फत इथे आपल्याकडे काही पेजेस आले गुगल मॅपचे. पुन्हा दाखवतो तुम्हाला. इथे आपण मोर प्लेसेसला आपण क्लिक करायचे आपल्याला. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला स्पॉन्सर्ड, ह्या ज्या स्पॉन्सर्ड आहेत यांनी गुगलवरती ॲड लावलेली आहे. ठीक आहे. पंकज मेहता डेंटल क्लिनिक यांनी काय केलं, गुगलवरती ॲड लावली. होले डेंटल केअर यांनी काय केलं, गुगलवरती ॲड लावली. यांनी पण गुगलवरती ॲड आहे स्पॉन्सर. त्याच्यानंतर हे जे आहेत यांनी गुगलवरती ॲड नाही लावली. ठीक आहे. हे सगळे आहेत हे यांनी ॲड लावलेली नाही गुगलवरती. तर आपण कोणत्याही बिझनेसचा आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे, जसं की आपल्याला पंकज मेहताचा कॉन्टॅक्ट नंबर हवा आहे. तर आपण इथे क्लिक करू. क्लिक केल्यानंतर साईडला एक प्रोफाईल क्रिएट झाली आहे त्यांची, डिटेल इन्फॉर्मेशन. या डिटेल इन्फॉर्मेशनमध्ये इथे आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळतो आहे. ठीक आहे. या कॉन्टॅक्ट नंबरला आपण कॉल करू शकतो. त्यानंतर या कॉन्टॅक्ट नंबरला आपण मेसेज करू शकतो, टेक्स्ट मेसेज. आपल्या मोबाईलमध्ये डेलीचे 100 मेसेजेस असतात. तर आपण एक दिवसभरातनं 30-40 मेसेजेस पण असे आपण सेंड करू शकतो. त्यानंतर आपण व्हॉट्सअप मार्केटिंग करू शकतो. व्हॉट्सअपमध्ये पण 10-20 मेसेजेस आपण एका दिवसामध्ये पाठवू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यानंतर आपण कॉल पण करू शकतो. ठीक आहे. तर सुवर्णा मॅडम तुम्हाला या टाईपमध्ये कॉल करायचे आहेत. तर इथे डेटा आपल्याकडे मिळाला, जसं की आता मला यांचा मिळाला सोनल अग्रवाल. मी क्लिक केलं, सोनल अग्रवालचा प्रोफाईल इथे मला शो होते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे मला मिळाला. आता मी काय करेल, यांना कॉल करेल. कॉल केल्यानंतर त्यांना काय सांगेल की नमस्कार, मी किंवा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे काही असेल ते. आणि आम्ही डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आम्ही एक प्लॅटफॉर्म बनवला आहे. त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही रजिस्टर करून तुमच्या बिझनेससाठी लीड क्रिएट करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुमच्या डेंटल क्लिनिकसाठी तुम्हाला लीड त्यामध्ये मिळतील. तर त्यासाठी आमचा एक प्लॅटफॉर्म आहे. एका साईडला प्रमोटर असतात आणि एका साईडला बिझनेस ओनर असतात. त्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला आमचे जे प्रमोटर आहेत ते तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करतील आणि तुम्हाला लीड प्रोव्हाइड करतील. आणि त्या लीड फ्रीमध्ये असतील. आणि डील झाली म्हणजे तिथे बिझनेस क्रिएट केला तुम्ही, त्यातनं काहीतरी अर्निंग केली, त्यानंतर तुम्हाला त्या लीड ज्यांनी प्रमोटर आहेत त्या प्रमोटरला तुम्हाला कमिशन शेअर करायचं आहे. मग ते विचारतील किती कमिशन असेल, तर तेही सांगायचं. तुम्ही डिसाईड करू शकता किती कमिशन तुम्हाला द्यायचं आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या बिझनेस वाईज कमी जास्त कमिशन असतं प्रत्येक बिझनेसचं, मग त्यानुसार तुम्ही तिथे शेअर करू शकता. मग त्यांना सांगायचं की हा जो प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ₹1000 तुम्हाला पे करावे लागतील. मी तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करेल की हा प्लॅटफॉर्म कसा यूज करायचा आहे आणि या प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. ₹1000 म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करून देणार, प्लस तुम्हाला प्लॅटफॉर्मचं इन्फॉर्मेशन तुम्हाला शिकवणार की प्लॅटफॉर्म यूज कसा करायचा आहे आणि त्यात तुमची जी प्रोफाईल आहे ती बिल्ड करून देणार. पण ते म्हणतील की आम्हाला डेमो हवा आहे. मग त्यांना विचारायचं तुम्हाला डेमो हवा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप करतो. व्हॉट्सअपवरती तिथं तुम्ही चेक करा. मग त्यामध्ये तुम्ही रेफरल लिंक म्हणजे ज्यांच्या बिझनेसचं आपण रजिस्टर केलेलं आहे ऑलरेडी दुसऱ्या बिझनेसचं, त्यांची एक प्रोफाईल लिंक आहे, रेफरल लिंक, तुम्ही ती सेंड करू शकता. त्यानंतर त्यांना आपली वेबसाईट पाठवू शकता आणि त्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकता की आमच्याकडे एवढे बिझनेसेस ऑलरेडी रजिस्टर झालेले आहेत, अशी तुमची प्रोफाईल क्रिएट होते आणि याने तुमच्याकडे पब्लिक येईल. ठीक आहे. यातनं तुम्हाला लीड्स क्रिएट होतील. तर या पद्धतीने तुम्हाला त्यांना समजून सांगायचं आहे. मग त्यांना समजलं, समजा तुम्ही दिवसभरातनं 30-40 कॉल केले. 30-40 कॉल केल्यानंतर त्यातनं तुम्हाला नियर अबाउट समजा 4-5 जण जरी इंटरेस्टेड भेटले एका दिवसभरामध्ये आणि त्यातनं एक जरी कन्वर्ट झाला तर ₹1000 तिथे काय होणार आहे, अर्निंग होणार आहे. बरोबर. तर या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. आता हर्षाली तुम्ही पण आणि सुवर्णा मॅडम, त्यानंतर सागर, या पद्धतीने तुम्ही गुगलवरनं डेटा घेऊन त्यांना कॉल करून तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता. किंवा वाटलं व्हॉट्सअप मेसेज करा, टेक्स्ट मेसेज करा. 15-20 मिनटं लागतात आपल्याला एक मेसेज क्रिएट करायला. एक मेसेज क्रिएट करून आपण जर दिवसभरामध्ये अर्धा तास जरी आपण या मेसेजवरती नंबरवरती मेसेजेस पाठवले एक मेसेज क्रिएट करून ChatGPTवरून, तर त्यातनं पण ज्यांना हवं असेल ते आपल्याला कॉल करतील आणि कॉल केल्यानंतर किंवा मेसेज करतील रिप्लायमध्ये. मग तुम्ही त्यांना डिटेल त्यांना गाईड करू शकता. बरोबर. सर मेसेजचा पण एक फॉर्मॅट असायला पाहिजे. फॉर्मॅट आहे आपल्याकडे, मी फॉर्मॅट पण पाठवेल. आणि तुम्हाला कॉलिंग करायचं आणि कॉलिंग करून यांना कन्व्हिन्स करू शकतो आपण. ठीक आहे. तर हा जो डेटा आहे हा आपल्याकडे भरपूर आहे. मग कोणत्याही बिझनेसला आपण कॉल करू शकतो. आणि यांना सर्वांना कशाची गरज आहे, मार्केटिंगची गरज आहे आणि तेही कमी कॉस्टमध्ये. मग आपण तीच प्रोव्हाइड करतो आहे. आपण तर त्यांना
₹1000 रजिस्ट्रेशन करून त्यांना काय करतो आपण प्लॅटफॉर्ममध्ये रजिस्टर करून देतो आणि त्यातनं त्यांना त्या लीड्स भेटणार आहेत आणि त्या लीड्सवरती त्यांना कुठलं पे पण करायचं नाही. आता तुम्हाला ह्या ज्या ॲड शो होतात इथे स्पॉन्सरमध्ये ह्यांनी किती अमाऊंट इथे खर्च केली असेल माहिती आहे तुम्हाला? नियर अबाउट इथे गुगल काय करतं, ही जी ॲड इथे शो होते याला जर क्लिक केलं तर पर क्लिकला चार्जेस गुगल घेतं. मग ते पर क्लिकचे चार्जेस वेगवेगळे असतात, फक्त क्लिकचेच. मग त्यातनं लीड येऊ अगर नाही येऊ, मी इथे क्लिक केलं पंकज मेहताला, यांच्या अकाउंटमधून मायनस झाले ₹20, ₹50 असे, नुसते एका क्लिकला ₹50 मायनस झाले. मग दिवसभरात जेवढे क्लिक येतील तेवढे त्यांच्या अकाउंटमधून मायनस होतील आणि ती ॲड रन होते. तर त्यांना पर डेचं जे बजेट आहे ₹500,000 पर डेचं बजेट तिथे सेट करावं लागतं आणि त्यातनं त्यांना लीड भेटतात. ठीक आहे. तर आपण जे कॉस्टिंग देतो आहे ही कमीत कमी कॉस्टिंग देतो आहे आणि तुम्ही असे कोणत्याही बिझनेसला तुम्ही कॉल करू शकता. जसं की तुम्हाला वाटलं की आपल्याला इथे डान्स क्लासेस आहेत, ठीक आहे, डान्स क्लासेस इन मुंबई, नवी मुंबई, तर इथे आपल्याला क्लासेस आले. मग त्या क्लासेसवाल्यांना पण आपण कॉल करू शकतो. जसं की आपल्याला वाटतं की आता यांची वेबसाईट नाही आहे, तर तुम्ही त्यांना सांगू शकता तुमची आम्ही एक ऑनलाईन प्रोफाईल पण क्रिएट करू आमच्या वेबसाईटवरती. तर तिथे तुमची एक प्रोफाईल पण क्रिएट होते आणि तुमचं एक पेज पण क्रिएट होईल. ठीक आहे. आता आपण ठीक आहे, यांचा नंबर आपल्याला मिळेल इथे, या नंबरवरती कॉल करून आपण त्यांना बोलू शकतो. त्यानंतर इथे आहे डान्सिंग पोझिशन, रोहन. ठीक आहे. तर हे जे आहेत यांना आपण कॉल करून या आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकतो आणि त्यांना आपण गाईड करू शकतो आणि त्यांचं आपण इथे रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर आपण जर आता बघितलं इथे आपण नवी मुंबई बघितलं, तसंच सागरला जर वाटलं की नाशिक सिटी आहे त्याच्या जवळपास, नाशिक सिटीचा करायचं आहे, तर नाशिक सिटीचाही डेटा मिळतो इथे. तर नाशिक सिटीच्या डेटावरतीही तो कॉलिंग करून काय करू शकतो, लीड क्रिएट करू शकतो. आता दिवसभरातनं जर आपण नियर अबाउट जर काउंट करू, आपले जर 2-3 रजिस्ट्रेशन झाले, 4 रजिस्ट्रेशन झाले आणि ₹1000 आपण घेतो आहे, तर किती 4000चा बिझनेस होतो एका दिवसामध्ये, बरोबर. आणि तुम्हाला या प्लॅटफॉर्मसाठी पे किती करायचे आहेत, फक्त ₹220. म्हणजे ₹220 तुम्हाला मला पे करायचे आहेत 1 महिन्यासाठी या प्लॅटफॉर्मसाठी. बाकीची सगळी अमाऊंट तुम्हालाच ठेवायची आहे. कसं रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला माहिती आहे, बरोबर. म्हणजे ₹780 तुमच्याकडे शिल्लक राहतात जर तुम्ही डायरेक्ट जर केलं तर. आणि ₹780 जर आपण बघितलं आणि नियर अबाउट 4 जरी आपण केलं तर ₹3120 बिझनेस आपण एका दिवसामध्ये करू शकतो. ठीक आहे. तर या टाईपमध्ये आपण इथे लीड क्रिएट करून त्यांना आपण सजेशन करू शकतो. आता तुम्हाला हे सांगतो की तुम्हाला असं वाटत असेल की इथे रजिस्ट्रेशन करतील का लोक, तर आम्ही आता तुम्हाला सांगतो फेसबुकवर, तुम्हाला माहिती आहे फेसबुकमध्ये पेज क्रिएट करण्यासाठी चार्जेस लागतात का सागर? हॅलो, काय म्हणलं? फेसबुकमध्ये पेज क्रिएट करायला चार्जेस लागतात का? नाही, त्याच्यात नाही लागत. हां. आणि सुवर्णा मॅडम तुम्हाला तर माहिती नाही, हर्षाली? नाही राहू. ठीक आहे. आता तेच पेज क्रिएट करण्याचे आम्ही काय करतो, किती चार्ज घेतो, ₹1000 किंवा ₹2000 काय करतो, चार्ज करतो बिझनेस ओनरला. काही बिझनेस ओनर असतात त्यांना हे माहीत नसतं की पेज कसं बनवायचं, बरोबर. मग पेज कसं बनवायचं त्यांना माहीत नाही, तर मग आपण त्यांना प्रोफेशनल सर्व्हिस देतो आहे, प्रोव्हाइड करतो आहे. मग आपण त्यांच्यासाठी एक त्यांच्या बिझनेसचं पेज क्रिएट करून देणार. पेज तर फेसबुक आम्हाला फ्रीजमध्ये देतं, पण आम्ही त्यासाठी किती चार्ज करतो, ₹1000 चार्ज करतो आणि त्यांना सांगतो ₹1000 आम्ही तुमचं पेज क्रिएट करू, त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन वगैरे सर्व पूर्ण प्रोफेशनली लोगो वगैरे ॲड करू. तर तसंच तुम्हाला सांगायचं आहे की संगपर.ऑनलाईनवरती आम्ही तुमचं एक प्रोफाईल क्रिएट करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला लीड मिळतील. त्या लीड कशा मिळतील, काय होतं, हे सगळं म्हणजे तुम्हाला आम्ही प्रोफेशनली गाईड करू आणि एक तुमची प्रोफाईल डिझाईन करून देऊ. तर त्यासाठी तुम्हाला ₹1000 आमचं प्रोफेशनल चार्जेस पे करावे लागतील. त्यामध्ये तुम्हाला आम्ही हा प्लॅटफॉर्म रेडी करून देऊ. क्लिअर हर्षाली? ओके ओके. सागर? हो. ठीक आहे. सुवर्णा मॅडम तुम्हाला कळालं? ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला त्यांना बोलायचं आहे. आणि आता हे सगळे बिझनेस आहेत, यांना सर्वांना काय पाहिजे, मार्केटिंग करायची आहे आणि कमी खर्चामध्ये त्यांना ॲड करायची आहे. त्यातनं त्यांना बिझनेस मिळाला पाहिजे.
मग त्यांना इथे आपण प्रमोटर पण प्रोव्हाइड करतो आहे, प्लॅटफॉर्म पण प्रोव्हाइड करतो आहे, रेफरल लिंक पण आपण प्रोव्हाइड करतो आहे. त्यानंतर आपण त्यांना डॅशबोर्ड पण देतो आहे, प्लस प्रमोटर आहे त्यांच्यासाठी ब्लॉग पण लिहिणार आहेत बिझनेस ओनरसाठी. मग त्यांची एक आपण इथे प्रोफाईलच क्रिएट करतो आहे ऑनलाईन. मग या प्रोफाईलसाठी तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता आणि त्यांना कन्व्हिन्स करून तुम्ही त्यांचं इथे रजिस्ट्रेशन करू शकता. एकदा सुरुवातीला तुम्हाला हार्ड वाटेल, ज्यावेळेस तुम्ही 2-3 रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत. 2 किंवा 3 रजिस्ट्रेशन तुमच्याकडनं झाले की तुम्हाला ते इझी वाटेल आणि त्यानंतर तुमची स्पीड वाढेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी. क्लिअर? ओके. ठीक आहे. आता अजून याच्या पुढे जाऊन तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आपण एक काम करतो आहे की सुवर्णा मॅडम काय करतील की कॉलिंग करतील आणि कॉलिंग करून तुम्हाला लीड प्रोव्हाइड करतील व्हॉट्सअपवरती. त्या कॉल करतील या बिझनेस ओनरला आणि त्यांना सांगतील असं की आता प्रियास लाईफस्टाईल डान्स फिटनेस आहे, यांना त्या कॉल करतील आणि इन्फॉर्मेशन देतील आपल्या प्लॅटफॉर्मबद्दल. आणि इन्फॉर्मेशन दिल्यानंतर जर इंटरेस्टेड असतील हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर ते तुम्हाला शेअर करतील. शेअर केल्यानंतर ग्रुपमध्ये तुमच्याकडे लीड येईल एक. मग त्या लीडवरती तुम्हाला पुढे करायचं. ते सांगतील की आमचे टेक्निकल पर्सन तुम्हाला कॉल करतील आणि तुम्हाला गाईड करतील की कशी प्रोफाईल क्रिएट करायची आहे. ठीक आहे. मग ते रेडी आहे 1000 रुपीज पे करायला आणि प्रोफाईल क्रिएट करायला. मग त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे. तुम्ही कॉल करायचा, तुम्ही सांगायचं की सर तुमची प्रोफाईल क्रिएट करायची, लीड क्रिएट झाली होती, तुम्ही इन्क्वायरी केली होती, माझ्या टीमकडनं तुमचा नंबर मिळाला, आता नेक्स्ट प्रोसेससाठी आपण प्रोसीड करूयात. मग त्यांचा तुम्ही ईमेल आय डी वगैरे ते सगळे इन्फॉर्मेशन घेऊन त्यांचा एक युजर आय डी पासवर्ड क्रिएट करू शकता आणि तो क्रिएट करून त्यांची एक प्रोफाईल क्रिएट करायची आहे. प्रोफाईल क्रिएट केली की त्यांच्याकडनं अमाऊंट घ्यायची आहे, त्यांना युजर आय डी पासवर्ड शेअर करा आणि त्यांना त्यांना शिकवा की प्लॅटफॉर्म तुम्ही कसा यूज करू शकता, कुठे काय काय आहे ऑप्शन आहेत, हे तुम्ही त्यांना गाईड करू शकता. समजलं? क्लिअर? काय विचारायचं आहे? सर जे छोटे छोटे व्यवसाय करू पाहतात की जे घरून करतात हां हां म्हणजे त्यांचं शॉप वगैरे किंवा काय जे काही असेल ते नाहीये त्यांच्याकडे, हां हां तर ते सुद्धा ह्या आपल्या वेबसाईटचा यूज करू शकतात. हां करू शकतात. मग त्यांना क्रिएट करायचं म्हणजे आपण त्यांना डायरेक्टच बोलायला लागेल ना, म्हणजे हां म्हणजे त्यांचं तर असं काही वेब पेजला कुठे त्यांची इन्फॉर्मेशन नसते, बरोबर. पण ते कॉन्टॅक्ट नंबर आपल्या रेफरन्समध्ये असेल तर आपल्याला मिळेल. पण ते हां सांगितलं ते की आपण डायरेक्ट पण एखादी टाकू शकतो. हां तर मग तसं जर आपल्या रेफरन्समध्ये असेल तर आपल्याला भेटेल. जर नाही आहे तर मग आपण गुगलवरतून अशी इन्फॉर्मेशन काढून त्यांना आपण कॉल डायरेक्टली करू शकतो. ठीक आहे. आता इथे ज्यावेळेस सुवर्णा मॅडम कॉल करणार आहेत आणि त्यांना इन्फॉर्मेशन देतील तर त्यामध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्मसाठी किती खर्च करायचे आहेत सांगा. 1000 रुपीज जर आपण चार्ज सांगितलं हर्षाली, 220. हां 1000. बरोबर, 220 रुपये आपण प्लॅटफॉर्मला देणार आहोत. ठीक आहे, संगपरला. त्यातनं अमाऊंट राहते 780 रुपये. त्यातनं तुम्हाला प्लस 780मधनं तुम्हाला एक अमाऊंट परत कोणाला पे करायची आहे, सुवर्णा मॅडमला. ठीक आहे. आणि जसं आपण एक कन्सिडर करूयात 300 रुपीज तुम्ही सुवर्णा मॅडमला पे करताय, तर त्यातनं 480 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे 480 रुपये जसं की सुवर्णा मॅडमनी कॉल केला आणि एक लीड क्रिएट केली, त्यांनी 1000 रुपीज रेडी आहेत ते पे करायला, तर ती लीड हर्षालीकडे आले. हर्षाली त्यांना गाईड केलं, सगळं प्लॅटफॉर्म त्यांचा रेडी करून दिल्यानंतर त्यांनी 1000 रुपीज पे केले. 1000 रुपीज पे केल्यानंतर तुम्ही जसं हे अमाऊंट तुम्ही डिवाईड करू शकता. तुमच्यासाठी सुवर्णा मॅडमनी कॉलिंग केली म्हणून तुम्ही त्यांना 300 रुपीज पे केले आणि बाकीचे बॅलन्स अमाऊंट जी आहे 480 रुपये तुम्ही ठेवली. तर या टाईपमध्ये तुम्ही वर्क करता येईल तुम्हाला. क्लिअर? ठीक आहे. तर जसे तुम्ही दिवसभरामध्ये 10-15 रजिस्ट्रेशन केले तर तशा त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. तर हा डेटा कसा काढायचा हेही तुम्हाला मी सांगितलं आणि त्यावरती काम कसं करायचं आपल्याला हेही तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये काही विचारायचं आहे तुम्हाला, काही वाटतं की काही क्वेश्चन आहेत? नाही सर, थोडी प्रॅक्टिस केली सर, समजा ना आता तुम्ही सांगितलं इझीच वाटलं. हां, रजिस्ट्रेशन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. एखादं वाटलं बिझनेसचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर एक बिझनेसचं पण एक डेमो रजिस्ट्रेशन करून बघा.
कुठल्याही एका बिझनेसचं रजिस्ट्रेशन डेमो करा आणि मला सांगा की हा मी डेमोसाठी केला आहे, हा डिलीट करा. नंतर मी तो बिझनेस तिथनं डिलीट करून टाकेल. ठीक आहे. चालेल सर. हां, आणि मग तुम्हाला प्रोफाईल कशी क्रिएट करायची ते कळेल. सागर, तू नाशिकचे नंबर आहेत, नाशिकच्या नंबरवरती कॉलिंग करू शकतो किंवा सुवर्णा मॅडमनी कॉलिंग जर केले तर तू त्यांना पण डेटा देऊ शकतो, डेटा काढून. तर त्या कॉलिंग करतील आणि कॉलिंग करून तुला डेटा देतील. मग डेटा दिल्यानंतर तू त्या ज्या लीड आहेत त्या लीडवरती तू पुढे त्यांना कन्वर्ट करू शकतो, त्यांचं प्रोफाईल एक क्रिएट करू शकतो. हो चालेल. तर सुवर्णा मॅडम, तुम्हाला समजलं काय करायचं आहे? हो समजलं सर, पण फक्त थोडीशी क्लॅरिटी अशी आली पाहिजे की म्हणजे नाही का मुद्देसूद सांगता आलं पाहिजे की हां. आपली वेबसाईट म्हणजे ते समजलंय मला, पण ज्यावेळेस कॉल करू ना त्यावेळेस त्यांना की बाबा ह्या ह्या गोष्टी पर्टिक्युलर सांगायच्या आहे. आणि जसं तुम्ही म्हटले ते बाकी टेक्निशियन म्हणून तुम्ही व्हॉट्सअप वगैरे हां करून, हां ते फक्त थोडंसं फॉर्मॅट मध्ये मिळेल का? हा, मिळेल ना. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं फक्त की मी तुम्हाला पूर्ण एकदा टाईप करून देतो की काय बोलायचं आहे तुम्हाला, त्याची प्रॅक्टिस करा एकदा. प्रॅक्टिस केल्यानंतर मग तुम्ही कॉलिंग स्टार्ट करा. कॉलिंग करताना पण पहिले तुम्ही आपल्याच टीम मेंबरला कॉल करा, म्हणजे हर्षालीला एकदा करा, सागरला एकदा करा, मला एकदा कॉल करा आणि आम्हालाच बिझनेस ओनर म्हणून तुम्ही इन्फॉर्मेशन द्या की मी या प्लॅटफॉर्ममधनं बोलते किंवा अशा अशा ठिकाणनं बोलते आणि आमचा असं असं कन्सेप्ट आहे. तुम्ही पहिले हर्षालीला सांगा, मग तुमची प्रॅक्टिस होईल. सागरला सांगा, एकदा प्रॅक्टिस होईल. मग त्यातनं ते काही तुम्हाला क्रॉस क्वेश्चन विचारतील, तुम्ही त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा. काही क्वेश्चनचे आन्सर नाही आले तर तुम्ही सांगू शकता मी माझ्या सिनियर्सशी डिस्कस करून तुम्हाला सांगते. तर मग नंतर तुम्ही नेक्स्ट डिस्कस करू शकता माझ्यासोबत आणि नेक्स्ट तुम्ही त्या बिझनेसला इन्फॉर्मेशन देऊ शकता. ठीक आहे. तर या पद्धतीने एकदा प्रॅक्टिस करा तुम्ही आज उद्या आणि कॉलिंग स्टार्ट करा. कॉलिंग एकदा स्टार्ट झाली की त्यातनं काय आहे की सुरुवातीला आपण असं कन्सिडर करू 10-20 कॉल आपल्याला कोणी तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही, कोणी हो म्हणणार नाही 20-30-40 कॉलपर्यंत. मग नंतर हळूहळू तुमचा जसा कॉन्फिडन्स वाढेल किंवा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन क्लिअर होईल तसं तसं थोडे पॉझिटिव्ह यायला लागतील लीड्स आणि त्यातनं त्या कन्वर्ट होत जातील. हॅलो, क्लिअर? हो सर. ठीक आहे. पुढे काही विचारायचं आहे अजून तुम्हाला? नाही सर, तर ते कसं बोलायचं फक्त तेवढंच व्हॉट्सअपला टाईप. हां, मी तो एक क्रिएट करून देतो. आणि या ठिकाणी जर तुम्ही लीड क्रिएट केली, जसं की आता हर्षाली आहे किंवा सागर आहे, तर या ठिकाणी समजा तुम्ही डायरेक्ट जर लीड क्रिएट केली तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त सुवर्णा मॅडमला तर तुम्हाला 300 रुपये पे करायचे नाही आहे. डायरेक्ट तुम्हालाच इथं किती मिळतील, 780 रुपये मिळतील. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जर लीड क्रिएट केली आणि त्या बिझनेसला तुम्ही डायरेक्ट बोललात तर तसंही तुम्ही डायरेक्टली करू शकता. ठीक आहे. म्हणजे जर सुवर्णा मॅडम बिझी असतील, त्यांच्याकडनं कॉल नाही झाला तर तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला कॉल करायचा आहे, अर्निंग करायची आहे, तर तुम्ही डायरेक्ट पण कॉल करू शकता. डेटा कसा काढायचा तुम्हाला मी दाखवलं आहे आणि काय बोलायचं आहे याची पण प्रॅक्टिस 2-3 वेळेस करा तुम्ही. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर दिवसभरातनं 10-20 कॉल जरी तुम्ही केले तर त्यातनं 2-3 रजिस्ट्रेशन आरामात होतील. ठीक आहे. तर आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हा फॉर्म बघितला. त्यानंतर प्रमोटरचं रजिस्ट्रेशन आपण बघितलं. प्रमोटरचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करतो आपण ते बघितलं. ब्राउज ब्लॉगमध्ये आपण ब्लॉग बघितले, बिझनेसेस बघितले. आता तुम्हाला जर वाटलं की हे पण तुम्हाला करायचं नाही आहे तर तुम्ही ऑलरेडी आपल्याकडे बिझनेसेस आहेत, हे सर्व बिझनेसेस आपल्याकडे आहेत आणि यांची तुम्हाला प्रमोशन करायचं आहे, तर मग सर्व तुम्ही ब्लॉग प्रमोटर आहात तुम्ही, तर मग डायरेक्ट एक ब्लॉग टाका आणि त्या बिझनेसची इन्फॉर्मेशन तिथे ॲड करा. मग जसं तुमचे बिझनेसची इन्फॉर्मेशन ॲड कराल तर त्यातनं पण तुम्हाला अर्निंग होईल, यातनं पण. ठीक आहे. आपण रोज एक मीट घेणार आहोत, गुगल मीट, आणि रोज गुगल मीटमध्ये आपण नवीन अर्निंगबद्दल, अपॉर्च्युनिटीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आज आपण या टॉपिकबद्दल डिस्कस केलं, त्यानंतर अजून नेक्स्ट उद्या आपण परत नवीन टॉपिक असेल आणि कशा पद्धतीने त्यातनं अर्निंग करता येईल आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. आणि तुम्हाला बॅकचे जे आपले होतात गुगल मीट त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ते शेअर करू शकता किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल तेही तुम्ही विचारू शकता.
तर आजचं मीट आपण इथे क्लोज करतो आहे. ठीक आहे. काही क्वेश्चन आहेत तुमचे? सर नाही सर. ठीक आहे, चालेल. तर आजचं मीट आपण क्लोज करतो आहे. प्रॅक्टिस करा. काही क्वेश्चन असतील तर मला व्हॉट्सअपला विचारा. ठीक आहे. थँक्यू.